आमच्या प्रेमासाठी मोरे सर एक काम करा, तुम्ही राजीनामा द्या. राजेसाहेब, काही चुकलं का आमचं? नाही नाही, चुकलं तुमचं काहीच नाही मोरे सर, चुकलं आमचं. DVL सरांसारख्या एवढ्या मोठ्या पात्रतेच्या माणसाच्या जागेवर आम्ही तुमची नेमणूक केली, ते देखील तुमची पात्रता नसता. आमचं चुकलं. त्या पदासाठी मोरे सर तुम्ही लायक नाही आहात. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. मोरे सर, आमच्या प्रेमाखातर तुम्ही एवढंही करू शकत नाही. विक्रमादित्य बोलतोय. आम्हाला तुला भेटायचंय, आम्हाला तुला भेटायचंय, आम्हाला तुला भेटायचंय. माझ्या ड्रेसला इस्त्री करून झाली? कान फुटले का तुझे? मी काय विचारलं तुला? माझ्या ड्रेसला इस्त्री करून झाली का? एक काय मूर्ख आहेस तू? तू माझा ड्रेस जाळलास? शी! मी आता ऑडिशनला काय घालून जाऊ? काय लकी टॉप होता माझा. तू ना मूर्ख आहेस. सॉरी, चुकून झालं श्रावणी. चुकून झालं? एक काम धड करत नाहीस तू. शी! सॉरी. काय झालं? बघ ना, हिने माझा ड्रेस जाळला. काय घालू मी ऑडिशनला आता? आयतं गिळता येतं, पण एक काम मात्र सांगितलं तर धड करता येत नाही तुम्हाला. अगं किती महाग होता हा टॉप. मॉम, स्वतःच्या पैशांनी कधी कपडे घेतले असतील तर त्याची किंमत माहित असेल ना. मला माहितीये ग, हे सगळं ह्या मुद्दामून करतात. माझ्या श्राऊवर जळता तुम्ही. ती पुढे जाऊ नये, मोठी होऊ नये असंच वाटतं ना तुम्हाला? काकू, अगं काकू, असं कसं बोलतेस तू? वर तोंड करून मलाच विचारतेस? ज्यांच्या जीवावर खाता त्यांच्याच घरात राहून त्यांचंच नुकसान करायला लाज नाही वाटत? हे शिकवलं वाटतं तुला आईने. काकू, काकू अगं, इथे आईचा काय संबंध? मला उलट उत्तर देतेस? तुला ना खूप माज आलाय. मॉम, मॉम तू यांना वेळच्या वेळी शिक्षा करत नाहीस ना, त्यामुळे या दोघी खूप शेफारल्यात. जाऊ दे श्राऊ. मॉम जाऊ दे. माझा एवढा लकी टॉप हिने जाळलाय. आता ऑडिशनला काय घालून जाऊ मी? श्राऊ, तिने जाणून बुजून थोडीच केलं. तिची मानसिक स्थिती माहितीये ना तुला. तरी पण बिचारीने बघ, तू ऑडिशनला जाणार म्हणून तुला मदत करायला आली होती ना. मॉम तू काय बोलतीयस? तू चल आत, मी तुला नवीन ड्रेस घ्यायला पैसे देते. हा मॉम, मला पैसे नकोत, मला हाच टॉप. तू आज चल. अगं पण मॉम, तू चल इथून. मॉम तू इथून चल. हॅलो साक्षी, कुठे चाललेस? सर, घरी चालले. घरी? कशी जाणार आहेस? बसने. बसने? त्या बसच्या गर्दीमध्ये जाऊन कशाला स्वतःला त्रास करून घेते? चल, मी तुला लिफ्ट देतो. नो सर, थँक्स. सहजासहजी मी कुणाला लिफ्ट देत नाही. माझ्या कंपनीमध्ये तुमचं फ्युचर फार ब्राईट आहे आणि अर्थातच ते माझ्या हातात आहे. अरे हां, आपण इथे का बोलत बसलो आहोत? कम, कारमध्ये बसूया. मी तुम्हाला सांगितलं ना सर. साक्षी, एवढं ऑकवर्ड वाढवून घेण्यासारखं काहीच नाही. तू आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतेस. बाय द वे, आजचा तुझा नोकरीचा पहिला दिवस नाही का? मग सेलिब्रेट करायला काहीच हरकत नाही. मी काय म्हणतो,
जर तुला घरी उशिरा जायला हरकत नसेल तर आपण डिनरला जाऊ शकतो. काय म्हणणं आहे तुझं? एक्सक्यूज मी, तुम्ही माझे बॉस असाल पण ते ऑफिसमध्ये, इथे रस्त्यावर नाही, समजलं? तुम्हाला जसं वाटतं ना तशातली मी नाहीये. ह्या पुढे मला असं रस्त्यात अडवू नका. हॅलो साक्षी. काय फालतूपणा आहे? माझा हात पकडायची हिम्मत कशी झाली तुमची? साक्षी, समजून तरी घे मी काय म्हणतोय ते. अगं आजकाल हे फार कॉमन आहे. काय झालं? काय चाललंय काय? कोण तुम्ही? तुम्हाला कल्पना नाही तुम्ही कोणावरती हात उचलताय? मी साक्षीचा बॉस आहे. हो, सॉरी, मला माहित नव्हतं. साक्षी, मी तुला फार महागात पडणार आहे. मी तुला कामावरून काढून टाकीन. तू कोण मला नोकरीवरून काढणार? मीच तुझ्या नोकरीला लाथ मारते. बघ साक्षी, सोड मला. राज, राज सोड त्याला. राज सोड त्याला. राज सोड त्याला. वेड्यासारखं करू नको तू, राज. राज, अरे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे. राज, सोड त्याला. राज, त्याने तुझा हात धरायची हिम्मत केलीच कशी? शांत हो राज, तो गेलाय. आणि नोकरी सुद्धा. आता घरी जाऊन काय सांगू याचं जास्त टेन्शन आलंय. साक्षी, हे बघ, नशिबाने जरी तुझी साथ सोडली असली तरी मी तुझ्या बरोबर आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. हं? चल, आपण निघूया. विक्रमादित्य, औषध घ्या. काय करू औषध घेऊन? काय होणार आहे औषधाने? फक्त वरवरच्या जखमा बऱ्या होतील. आणि वहिनी, तुम्ही इथे फक्त साईमानी तुम्हाला हुकूम केला म्हणून माझी काळजी घ्यायला मला औषध पाणी करायला आलात ना. पण मनातून माझ्यासारख्या हलकट माणसाविषयी तुम्हाला तिरस्कार वाटत असेल ना. तुमची एखादी गोष्ट मला चुकीची वाटली आणि म्हणून मी मतप्रदर्शन केलं तर त्याचा अर्थ असा नाही ना होत की मला तुमचा तिरस्कारच वाटतो. का नाही वाटत? का नाही वाटत तुम्हाला आमचा तिरस्कार? आम्ही किती वाईट वागलोय तुमच्याशी, तुम्हाला आमचा तिरस्कार का नाही वाटत वहिनी? आमच्यासारखा नीच हलकट माणूस तुम्ही तुमच्या आजूबाजूला आजपर्यंत कधी बघितला नसेल. लाज वाटते आम्हाला आमची. माणूस म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते. इतके आम्ही सगळ्यांशी वाईट वागलो तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक जण आमची काळजी घेताय का? रागा करून घेताय भाऊजी. शांत व्हा. तुमची तब्येत अजून बरी नाहीये. इतका त्रागा करणं चांगलं नाही तुमच्यासाठी. तुम्ही औषध घ्या. वहिनी, आम्हाला माफ करा. उठा बघू भाऊजी, काय करताय? उठा म्हणते ना.
औषध घेताय? नको आम्हाला, नको काय. कसा शांत हो बहिणी, कसा शांत हो. आतल्या सगळ्या गोष्टी आता उसळ्या मारून वरती यायला लागल्या. आम्ही खूप मोठी चूक केली बहिणी, आणि त्याच्यासाठी आम्हाला प्रायश्चित्त मिळणं अत्यंत आवश्यक आहे. दारू पिऊन आम्ही देवयानीशी जे काय वागलो त्या चुकांची खरं तर आम्हाला कधीच माफी नाही. का कसा माहित नाही बहिणी, पण दारू पिऊन आमचा ताबा गेला. पण आम्हाला तिला बदनाम करायचं नव्हतं बहिणी, खरंच तिला बदनाम करायचं नव्हतं. हवं तर आम्ही शपथ घेतो बहिणी. आपण या विषयावर नंतरही बोलू शकतो ना? नाही, आम्हाला बोलू द्या बहिणी, आम्हाला बोलू द्या. आणि आम्हाला जर त्यांना बदनाम करायचं असतं तर आम्ही पोलिसांना सगळंच खरं खरं सांगून टाकलं असतं ना बहिणी. पण आम्ही तसं नाही केलं. पण तरी सुद्धा आमच्याकडनं चूक घडली, खरंच घडली. मी खूप मोठे अपराधी होते त्यांचे, आणि तुमचेही. तुम्हालाही आजपर्यंत आम्ही खूप त्रास दिला बहिणी, खूप त्रास दिला. आम्हाला माफ करा बहिणी, आम्हाला माफ करा. तुमची माफी मागताय विक्रम? आम्ही कोणी परक्या का आहोत तुम्हाला? तुम्ही नाही यात बहिणी परख्या, तुम्ही खरंच नाही यात परख्या. पण देवयानी ती तर परकी आहे ना. आम्हाला खरं तर मनापासून त्यांची माफी मागायची, खरंच. पण कशी मागायची तेच आम्हाला कळत नाहीये. ते आम्हाला माफ करतील का नाही हे मला माहित नाही. पण तरी सुद्धा त्यांना एकदा भेटायचंय बहिणी, एकदा भेटायचं. कबूल होतील? अभिलाषा, श्राऊ, आलीस तू? देव्यानी कॉफी घेऊन ये. कशी झाली ऑडिशन? मॉम, ऑडिशन खूप बेस्ट होती. माझा पोर्टफोलिओ बघून तो नॅनो जेरी आहे ना, खूप खुश आहे माझ्यावर. हे कोण हा नॅनो जेरी? अगं कोऑर्डिनेटर आहे ग. तो बॉबी सैनी आहे ना, त्याच्यापेक्षाही जास्त होल्ड आहे याचा. म्हणजे त्याचं खरं नाव जयवंत ननावरे आहे, पण आम्ही त्याला लाडानी नॅनो जेरी म्हणतो. स्वतःचं नाव घ्यायची लाज वाटते म्हणतात ना, ते यालाच. मॉम, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॅनो जेरीला माझा फेस खूप मॅजिकल वाटतो. हो? किती लाखाचं कॉन्ट्रॅक्ट करणार आहे? मॉम, त्या नॅनोला ना जरा टेन्शन आलंय. मी देवयानी देशमुखची बहीण आहे ना, म्हणून. कॉफी. आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स ना फक्त तुझ्यामुळे होत आहेत. खून तू करणार, शिक्षा आम्ही भोगणार. श्रावणी, हे जरा अति होते. अति माझं नाही, तुमचं होतंय. कायम फुकट गेलेल्या पुतण्यांचं कौतुक. इरिटेटिंग जॉईंट फॅमिलीज. श्रावणी, श्रावणी, कसलाही निर्बंध राहिलेला नाही या मुलीवर. काका, काका, काका ना तू
साक्षी, कसा होता नोकरीचा पहिला दिवस? पडलेला चेहराच सांगतोय. दिवस मॅडमच्या मनाविरुद्ध गेलाय, हो ना? काकू, अगं आत्ताच आली आहे ना ती. तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे काकू, आणि आमच्यासाठी वाईट. माझी नोकरी गेली. साक्षी, काय झालं ते तरी सांग. माझ्या बॉसला माझं काम इतकं आवडलं की त्याला माझ्या बरोबर डिनरसाठी जायचं होतं. त्याच्या मते मी काही मोजक्या लकी मुलींपैकी होते ज्यांना तो डिनरसाठी इन्व्हाइट करतो. लुचट कुठला. साक्षी, त्यांनी तुला काही त्याचे ना दिवस भरले होते म्हणून त्याने मला, कारण तिकडे राज आला आणि त्याने त्याला असलं थोपडवलं ना, पळाला तिथून. आणि माझी नोकरी सुद्धा गेली. हे बघ साक्षी, तू सुखरूप आहेस हे आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. इतकी आपुलकी श्रावणीबद्दल वाटली असती तर आई म्हणून मला जास्त बरं वाटलं असतं. मी बोलले की तुम्हाला माझं तोंड दिसतं, पण माझ्या श्रावणीचा नेहमी वावर असतो पुरुषांमध्ये. रात्री अपरात्री एकटी घरी येते, दिसायला सुंदर आहे, व्यवस्थित राहते. तरी या दोन बहिणींच्या तोंडाला काय सोनं लागले कुणास ठाऊक. काकू, का सतत असे गलिच्छ आरोप करत असतेस आमच्यावर? आरोप करत नाही, नाण्याची दुसरी बाजू दाखवते. आगीशिवाय धूर नाही. आणि तुम्हालाही सांगते, तुम्हाला खूप पुळका आहे ना यांचा. पण जरा विचार करा, साक्षीला नोकऱ्या लावण्यापासून ते तिच्या इज्जतीचं रक्षण करण्यापर्यंत हा राज सगळीकडे कसा हो पोचतो?